नमस्कार. बँकेत जाणं हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, नाही का? पण खरंच विचार करा, आपल्याला बँकेचे नियम आणि आपले हक्क याबद्दल किती माहिती असते? आज आपण एक्झॅक्टली त्याच माहितीच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत. ती शक्ती जी बँकेत गेल्यावर आपल्याला घाबरून नाही तर आत्मविश्वासाने उभं राहायला मदत करते. कधी असा विचार केलाय किंवा कदाचित अनुभवच घेतला असेल की हातात चेक आहे तो आपल्या ओळखीच्याच व्यक्तीचा आहे, पण बँकेच्या काउंटरवरचा कर्मचारी पैसे द्यायला साफ नकार देतो. हो ना, असं अनेकांसोबत होतं आणि याच अगदी सामान्य वाटणाऱ्या समस्येमागे आपला एक खूप मोठा हक्क दडलेला आहे. तोच हक्क आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण एका अगदी नेहमीच्या दृश्याची कल्पना करूया. बँकेतला एक सामान्य दिवस. विचार करा, बँक ग्राहकांनी खचाखच भरलेली आहे. सगळीकडे गोंधळ, लांबच लांब रांगा. आणि या सगळ्यामध्ये नियमांचं एक असं काहीतरी जाळं आहे की ज्यात बिचारा सामान्य माणूस हमखास अडकून जातो. हे बघा, हे काही फक्त एक चित्र नाहीये, हा अनेकांसाठी रोजचा जिवंत अनुभव आहे. बँकेच्या त्या नियमांच्या चक्रव्यूहात अडकल्यावर जी एक हतबलता येते, जी चिंता वाटते, ती सगळी या चित्रात अगदी स्पष्ट दिसतेय, नाही का? आणि मग असे शब्द कानावर पडतात, चल हट, दुसऱ्याच्या चेकने पैसे मिळत नाहीत, 10 कागदपत्र लागतील, नाहीतर पोलीस बोलवू का? अरे बापरे, हे ऐकून तर कुणीही घाबरून जाईल. अधिकाराचा गैरवापर आणि चुकीची माहिती ह्याच जोरावर सामान्य माणसाला त्याचा हक्क नाकारला जातो. पण खरा प्रश्न हा आहे, कायदा खरंच हेच सांगतो का? पण आता ह्या कथेत एक जबरदस्त वळण येत आहे. एक असा टर्निंग पॉइंट जिथे भीतीचं रूपांतर थेट शक्तीमध्ये होतं. आणि हे कशामुळे शक्य होतं माहितीये? तर आपल्या माहितीच्या अधिकारामुळे. हे एक असं शक्तिशाली शस्त्र आहे जे नेहमी सत्यालाच समोर आणतं. या कथेचा खरा हिरो खरं तर कुठली व्यक्ती नाहीये, तर त्या व्यक्तीच्या हातात असलेली ती अचूक ठोस माहिती आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने माहितीच्या अधिकाराचा वापर करून मिळवलेली ही अधिकृत माहिती. आणि हीच माहिती आता इथलं सगळं चित्र बदलून टाकणार आहे. आणि हो, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही साधासुधा कागद नाहीये, हे कोणाचं वैयक्तिक मत नाहीये, तर हा एक अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आहे. थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतल्या कॉर्पोरेट सेंटरने दिलेला हा कायदेशीर पुरावा आहे. बरं, तर मग आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. या पत्रात नेमकं लिहिलंय तरी काय आणि ते आपल्या हक्कांविषयी काय स्पष्टीकरण देत आहे? चला सविस्तरपणे बघूया. सगळ्यात आधी आपण नक्की कोणत्या विषयावर बोलतोय हे एकदम स्पष्ट करून घेऊ. विषय आहे थर्ड पार्टी चेक विड्रॉलचा. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा चालू खातेधारक म्हणजे करंट अकाउंट होल्डर दुसऱ्याच कुणा व्यक्तीला पैसे काढण्यासाठी चेक देतो, तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांविषयी आपण बोलतोय. आता बिअरर चेक म्हणजे काय? तर ज्याच्या हातात चेक त्याला पैसे. आणि ऑर्डर चेक म्हणजे ज्याचं नाव चेकवर लिहिलंय त्यालाच पैसे मिळणार. आणि आता बघा, SBIच्या त्या RTI उत्तरामध्ये काय म्हटलंय? पहिलं, तिसरी व्यक्ती म्हणजे थर्ड पार्टी बॅरर किंवा ऑर्डर चेकने पैसे काढू शकते. दुसरं, हा हक्क निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टनुसार संरक्षित आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त कुणीतरी तिसरी व्यक्ती आहे म्हणून बँक पैसे द्यायला नकार देऊ शकत नाही. आणि चौथं, हे करंट अकाउंट होल्डरने दिलेल्या चेकसाठी लागू आहे. म्हणजे कायदा पूर्णपणे आपल्या बाजूने आहे हे प्रत्येक मुद्दा अगदी स्पष्ट करतोय. आता हे बघा, किती मोठं अंतर आहे. एका बाजूला बँकेत काय सांगितलं जातं? तुम्हाला 10 कागदपत्र लागतील. आणि दुसऱ्या बाजूला कायदा काय म्हणतो? कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. बँक म्हणते फक्त खातेधारकच पैसे काढू शकतो. पण कायदा सांगतो नाही, तिसऱ्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे. ही जी तफावत आहे ना, याच तफावतीमुळे, माहितीच्या अभावामुळे सामान्य माणसाची अडवणूक होते. पण एक गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे. RTIच्या उत्तरात असंही म्हटलंय की बँक खबरदारी म्हणून किंवा काही संशय आल्यास ओळखपत्र म्हणजे ID किंवा KYC मागू शकते. आणि हा त्यांचा अधिकार आहे. पण लक्षात घ्या, हा अधिकार फक्त ओळख पटवण्यासाठी आहे, सेवा नाकारण्यासाठी नाही. त्यामुळे आपलं ओळखपत्र दाखवायला आपण कधीच मागे पुढे पाहू नये. तर जेव्हा हे ज्ञान, ही माहिती आपल्यासोबत असते, तेव्हा परिस्थिती कशी बदलते? एक सामान्य माणूस भीतीकडून सक्षमतेकडे कसा प्रवास करतो? चला ते पाहूया. आणि हा बघा तो बदल. आता इथे वाद नाही, भांडण नाही, आहे फक्त कायद्याचं पालन. तोच बँक कर्मचारी आता नम्रपणे त्या सामान्य माणसाला पैसे देत आहे. आणि तो माणूस हसतोय, कारण त्याला त्याचा हक्क मिळाला आहे. तुरुंगाच्या सड्या नाहीशा झाल्यात आणि त्या जागी आपलं संविधान चमकतंय. हाच आहे माहितीने जागरूक झालेल्या नागरिकाचा खरा विजय. तर आजच्या या माहितीमधून आपण काय लक्षात ठेवायचंय? तर हा महत्त्वाचा संदेश. करंट अकाउंटमधून चेकद्वारे तिसऱ्या व्यक्तीला पैसे काढण्यापासून रोखता येत नाही. हा नियम आहे. आणि पुढच्या वेळी जर बँकेने अडवलं तर हा पुरावा त्यांना नक्की दाखवा.
ही माहिती म्हणजे एक शस्त्र आहे जे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या सगळ्यांच्या हातात दिलं आहे. तर मग आता एक शेवटचा प्रश्न. आता कायदा इतका स्पष्ट आहे, पुरावा आपल्या हातात आहे, आता सांगा बँक तुम्हाला अडवेल का? मला वाटतं याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच मिळालं आहे. आपल्या हक्कांसाठी सतर्क रहा, जागरूक रहा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.